श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, कविता किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला चिकनचा पुलाव आणि कोशिंबीर बनवून दाखवणार आहे. सर्वप्रथम मी इथे कुकर घेतला आहे. आता आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल घ्यायचं आहे. 1 चम्मच मी तेल घेतलेलं आहे. तेल तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग घ्या. तेल आता चांगलं गरम होऊ द्या. तेल गरम झालेलं आहे. सर्वात प्रथम आपल्याला इकडे थोडीशी जिरे टाकायचे आहे, तमालपत्र टाकायचं आहे, दालचिनी टाकायचं आहे आणि चक्रफूल आणि 5-10 लवंग आणि 5-10 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. हे चांगलं लाल होऊन द्यायचं आहे. मग आपल्याला त्याच्यात आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग मिरच्या घ्यायच्या आहेत, जेवढी तिखट पाहिजे तितकं. मग कांदा घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपल्याला याच्यात अद्रक लसूणचा पेस्ट घालायचा आहे 2 चम्मच आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता अद्रक लसूण आणि कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे. कांदा आणि अद्रक लसूणचा पेस्ट घातल्यानंतर चांगला फ्राय झालेला आहे आपला कांदा. आता आपल्याला ह्याच्यात थोडा 1 टोमॅटो घ्यायचा आहे. तो पण चांगला नरम होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला आता चांगला लाल झालेला आहे. हे अच्छीचा बिर्याणी मसाला आहे. हे आपल्याला आता त्याच्यात घालायचं आहे. 1 चम्मच तुम्ही घेऊ शकता. चांगलं हलवून घ्यायचं आहे. मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता हे चिकन आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे 1 वाटी मी दही घेतलेलं आहे. हे दही सुद्धा आपल्याला याच्यात घालून द्यायचं आहे. चांगलं हलवून घ्या. चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. 5 मिनिटं चिकन चांगलं फ्राय करून घ्या. मी ह्याच्यात 1 चम्मच मीठ घालते. चिकन परत थोडं हलवून घ्या. 5 मिनिटापर्यंत चिकन थोडंसं फ्राय करून घ्या. एक छोटासा बटाटा घेतला आहे, तो सुद्धा याच्यात टाकला आहे. आपलं चिकन आता फ्राय झालेलं आहे 5 मिनिटं. बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. मी हे तांदूळ घेतलेलं आहे, कोलम तांदूळ आहे. हे मी 10 ते 15 मिनिटं स्वच्छ धुवून भिजून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचं आहे. आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. चांगलं हलवून घ्या. मीठ घालून घेते. लक्षात असू द्या, अगोदर आपण चिकन मध्ये 1 चम्मच मीठ घातलं होतं. तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ घाला. कुकरला आता झाकण लावून घ्यायचं आहे.
आता कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण कोशिंबीर बनवणार आहोत. ही एक काकडी घेतलेली आहे, तिला आपण किसून घ्यायची आहे. एक छोटंसं आपण गाजर घेतलेलं आहे, त्याला पण आपण किसून घ्यायचं आहे. दोन कांदे घेतलेले आहे, चॉपरमध्ये चॉप करून, ते सुद्धा याच्यात घालायचे आहे. एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरून आणि एक मिरची घेतली आहे बारीक कट करून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी दही घेतलेलं आहे. याच्यात आता थोडंसं अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ही कोशिंबीर तुम्ही एकदा बनवून बघा, किती सुंदर आणि अप्रतिम टेस्टला लागते. कोशिंबीर आपली आता रेडी आहे. आता आपला कुकर बंद केलेला आहे. आता आपण बघूया, थंड झालेलं आहे. बघा किती सुंदर आणि अप्रतिम आपला भात झालेला आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये सर्व करूया. आपला पुलाव आता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.